So section 61 of the Companies Act is related to the internal reconstruction. Can you hear me now? आता आवाज येतोय का? हो मॅडम. हो. हो मॅडम. I am continuing. It should be authorized in the general meeting. What should be authorized to increase its authorized capital? Share capital मध्ये जे अल्टरेशन्स केले जातात ते अल्टरेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे ते वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे? इन्क्रीज इन ऑथराइज्ड शेअर कॅपिटल. तुम्हाला जर ऑथराइज्ड शेअर कॅपिटल वाढवायचं असेल तर ते सुद्धा ए मध्ये नोंद असावी लागते आणि जनरल मीटिंग मध्ये ऑथराइज करावं लागतं. इफ यू वॉन्ट टू कन्सोलिडेट द शेअर्स, तुम्हाला शेअर्स कन्सोलिडेट करायचे. 10 रुपयाचा शेअर आहे त्याच्याऐवजी तुम्हाला 100 पीपीटी रुपयाचा दिसत नाही. आता बघा दिसतोय का स्क्रीन? हो. ओके. जर शेअर्स कन्सोलिडेट करायचे असतील म्हणजे 10 रुपयाचा एक शेअर आहे आणि 10 रुपयाचे शेअर सगळे ऍड करून तुम्हाला एकच 100 रुपयाचा शेअर करायचा असेल तर त्याला कन्सोलिडेशन असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी सुद्धा जनरल मीटिंगचं ऑथरायझेशन लागतं. जर तुम्हाला डिव्हाइड करायचे असतील शेअर, समजा तुमच्याकडे एक शेअर 1000 रुपयाचा आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला 100 रुपयाचे 10 शेअर्स त्यातून बनवायचे असतील, त्याला डिव्हिजन ऑफ शेअर्स म्हटलं जातं. तर असं डिव्हिजन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला जनरल मीटिंगचं ऑथरायझेशन घ्यावं लागेल. त्यात रिझोल्युशन पास करावं लागेल. Then if you want to change the denomination of shares paid up value, शेअरची जी पेड अप व्हॅल्यू आहे, समजा बॅलन्स शीट मध्ये तुमच्या लिहिलेलं आहे शेअर कॅपिटलच्या खाली इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेडअप. फुल्ली पेडअपचा अर्थ काय? 10 रुपयाचा शेअर आहे आणि त्यातले सगळेच्या सगळे 10 रुपये पेडअप आहेत असा जर अर्थ असेल तर, आणि तुम्हाला ती पेडअप व्हॅल्यू आता चेंज करायची, तुम्ही डायरेक्ट पेडअप व्हॅल्यू आता 5 रुपये करणार आहे, म्हणजे 10 मधले 5 रुपये गेले डायरेक्ट आणि 5 रुपये तुम्ही तिथे पेडअप केलेत असं दाखवणार असाल तर याला म्हणतात चेंजिंग द डिनॉमिनेशन ऑफ शेअर्स पेड अप व्हॅल्यू. शेअरची शेअर अपोस्ट्रोफी एस पाहिजे, शेअर्स पेड अप व्हॅल्यू. ओके. देन सब डिव्हिजन ऑफ शेअर्स, मगाशी वरती उल्लेख आलेला आहे सब डिव्हिजनचा डिव्हाइड ऑफ शेअर्स मध्ये. देन इफ यू वॉन्ट टू कॅन्सल द शेअर्स टोटली, तुम्हाला काही शेअर्स डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचे आहेत तर ते कॅन्सल करायचे असतील तर हा सुद्धा अल्टरेशनचाच भाग आहे आणि या सगळ्या अल्टरेशनसाठी जनरल मीटिंग मधलं रिझोल्युशन पाहिजे आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनची मान्यता पाहिजे की तुमचं शेअर कॅपिटल अल्टर करता येईल अशी मान्यता असली पाहिजे. देन मगाचे स्लाइड्स जर बघितलेले नसतील तर जस्ट लेट मी शो द मीनिंग ऑफ द रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन इज अ प्रोसेस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ कंपनी. ज्या वेळेला कंपनीची फायनान्शियल पोझिशन साऊंड नसते त्यावेळेला कंपनी काय करते, आपल्या पूर्ण कंपनीचं रिकन्स्ट्रक्शन करायचं ठरवते, आपल्या कॅपिटलचं पुन्हा एकदा सगळं चेंज करते, बॅलन्स शीट पुन्हा चेंज करते. आणि हे सगळं कशामुळे होतं तर जे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स आहे किंवा अक्युमुलेटेड लॉसेस असतात या सगळ्यामुळे किंवा फिक्टिशियस असेट्स खूप बॅलन्स शीट मध्ये जास्त झालेले असतात, हे सगळ्यामुळे रिऑर्गनायझेशन करण्याचं कंपनी ठरवते. हे केलं कशातून जातं तर आउट ऑफ सॅक्रिफाईस ऑफ शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्स अँड क्रेडिटर्स. यांना सॅक्रिफाईस करावा लागतो, स्वतःची रक्कम सोडून द्यावी लागते आणि त्यातून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भागवल्या जातात. याची गरज काय आहे? ज्या वेळेला बॅलन्स शीट तुमची ट्रू आणि फेअर व्ह्यू दाखवत नाही, तुमचा प्रॉफिट लॉस अकाउंट सुद्धा ट्रू अँड करेक्ट व्ह्यू दाखवत नाही, त्यावेळेला रिकन्स्ट्रक्शनची गरज असते. खूप जास्त असेट्स तुमच्याकडे इनटेंजिबल असेट्स आहेत, 50 करोडची बॅलन्स शीट आहे आणि त्याच्यामध्ये गुडविलच 10 करोड आहे, फिक्टिशियस असेट्स 2 करोडचे आहेत, स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप जास्त आहे, बिल्डिंगचं व्हॅल्युएशन खूप जास्त केलेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या, थोडक्यात साफसफाई सगळी करून टाकायची आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट जी आहे ती कमी करायची. 50 करोडची बॅलन्स शीट आहे ती हे सगळं काढून टाकल्यानंतर कमी होणार आणि एवढ्याच किमतीचं इकडून कॅपिटल सुद्धा काढून टाकायचं. तर अशा वेळेला रिकन्स्ट्रक्शन जे आहे ते केलं जातं. दिस स्लाइड ऑलरेडी वी हॅव सीन. पुढचा भाग बघूया. कॅपिटल रिडक्शन करायचं म्हणजे काय करायचं तर कॅपिटल कमी करायचं. जे कॅपिटल कमी करायचं त्याच्यासाठी सेक्शन 66 मध्ये तरतूद दिलेली आहे विथ इफेक्ट फ्रॉम 15 डिसेंबर 2016. Now it again needs a special resolution which requires 3/4 majority of the shareholders.
तर स्पेशल रिझोल्युशन जे आहे ते करावं लागतं कॅपिटल रिडक्शनसाठी. तुम्हाला काय काय करता येतं बघा. एक्सटिंग्विश ऑर रिड्यूस द शेअर कॅपिटल नॉट पेड अप. जे कॅपिटल पेड अप झालेलं नाहीये ते एक्सटिंग्विश करणं, नष्ट करणं, पाडून टाकणं, कमी करून टाकणं, त्याच्यासाठी स्पेशल रिझोल्युशन पाहिजे. कॅन्सल एनी लॉस्ट पेड अप कॅपिटल. एखादा म्हणजे काही पेड अप कॅपिटल आहे पण ते लॉस्ट झालेलं आहे, त्याचा काही ट्रेस लागत नाही, ज्या शेअर होल्डर्सचं काही तुमच्याकडे रेकॉर्ड नाहीये, त्यांचे ट्रेसेबिलिटी बरीच वर्ष लागत नाहीये, तर असं कॅपिटल जे आहे ते कॅन्सल करून टाकायचं. देन पे ऑफ एनी एक्सेस पेड अप कॅपिटल. एक्सेस पेड अप कॅपिटल जर तुमच्याकडे झालेलं असेल तर ते पे ऑफ करून टाकायचं, कमी करून टाकायचं, सो दॅट तुमचं कॅपिटल रिड्यूस होईल आणि त्या प्रमाणामध्ये तुमचे असेट सुद्धा रिड्यूस तुम्ही करणार आहात. Then what are the conditions for capital reduction? Company can make an application of National Company Law Tribunal for confirmation of reduction of share capital. हे शेअर कॅपिटल मध्ये रिडक्शन करण्यासाठी NCLT जी आहे, NCLT कडे कंपनी अप्लाय करते. आता या ऍप्लिकेशन बरोबर काय काय जोडावं लागतं बघा. पहिलं आहे लिस्ट ऑफ क्रेडिटर्स विथ ऑडिटर्स सर्टिफिकेट. तुमचे क्रेडिटर्स कोण कोण आहेत, त्यांचे किती पैसे देणं शिल्लक राहिलेलं आहे, याचं ऑडिटर सर्टिफिकेट सकट ऑडिटर सर्टिफिकेट मध्ये सांगितलं जातं की ही लिस्ट बरोबर आहे, ही कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत, असं सर्टिफाय करून मग ती लिस्ट द्यायची असते. Then declaration by a director that no arrears in repayment of deposits and interest thereon with auditor's certificate. डायरेक्टरचं पुन्हा डिक्लेरेशन पाहिजे, म्हणजे डायरेक्टर्सनी सुद्धा स्वतःचा एक दाखला द्यायचा की त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की डिपॉझिट जे आहेत, पब्लिक डिपॉझिट जे घेतलेले आहेत ते पब्लिक डिपॉझिट्स काहीही द्यायचे शिल्लक नाहीये. रिकन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी तुम्ही हे सगळे पब्लिक डिपॉझिट्स परत केले पाहिजे आणि त्याच्यावरचा काही इंटरेस्ट असेल तो सुद्धा दिलेला असला पाहिजे आणि तसं ऑडिटरचं सर्टिफाईड असणारं डिक्लेरेशन पाहिजे. Next is auditor's certificate that accounting treatment of capital reduction is in conformity with accounting standards. तिसरी गोष्ट पाहिजे ती म्हणजे ऑडिटरचं सर्टिफिकेट पाहिजे की ज्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की कॅपिटल रिडक्शनचे जे काय अकाउंटिंग आहे ते तुम्ही AS प्रमाणे करताय, त्याच्याशी रिलेटेड असणारं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे आणि इतर सुद्धा सगळी अकाउंटिंग स्टँडर्ड जी जी रिलेटेड आहेत त्या सगळ्याला इन कॉम्प्लायन्स विथ ऑल अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्ही कॅपिटल रिडक्शन करताय असं ऑडिटरचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. देन NCLT गिव्ह नोटीस विदिन 15 days टू सेंट्रल गव्हर्नमेंट. पहिल्यांदा काय केलं, कंपनीनं NCLT ला ऍप्लिकेशन दिलं, ऍप्लिकेशनच्या सोबत या 3 गोष्टी ज्या आहेत त्या ऑडिटरनं सर्टिफाय केलेल्या दिल्या. आता NCLT काय करणार, 15 दिवसामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस देणार, त्यानंतर ROC ला देणार, SEBI ला देणार आणि क्रेडिटर्सला देणार फॉर सीकिंग देअर रिप्रेझेंटेशन्स ऑर ऑब्जेक्शन्स. ह्या ज्या काही लिस्ट दिलेल्या आहेत, ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत हे सगळं खरंच बरोबर आहे किंवा नाही, यावर काही ऑब्जेक्शन आहे का, यावर तुमचं काही म्हणणं आहे का, तुमच्या काही हरकती आहेत का, असं पत्र मागवण्यासाठी किंवा अशा सूचना मागवण्यासाठी या सगळ्यांना NCLT जी आहे म्हणजे राष्ट्रीय कंपनी लवाद असं त्याला म्हटलं जातं, तर त्या लवादाकडनं ही सूचना या सगळ्यांना पाठवली जाते 15 दिवसात. त्यानंतर ही नोटीस पब्लिश केली जाते इंग्लिश आणि लोकल लँग्वेजेस जे आहेत, जिथे कंपनीचं रजिस्टर ऑफिस आहे अशा ठिकाणी ही न्यूज पब्लिश केली जाते. पुढे द नोटीस विल शो द अमाऊंट ऑफ रिडक्शन. तुम्ही प्रत्यक्षात किती अमाऊंट रिड्यूस करणार आहे हे त्या नोटीसमध्ये मेन्शन करावं लागतं. The objection should be filed and representation to be sent within 3 months of notice publication. Once your notice is published in the newspaper, then within 3 months the creditors, ROC or the government, they should फाईल देअर रिप्रेझेंटेशन. त्यांच्या ज्या काय हरकती असतील त्या हरकती त्यांनी किती महिन्याच्या आत द्यायच्या, 3 महिन्याच्या आत त्यांनी द्यायचे. Then tribunal will direct for hearing the objections or make inquiry for claims. आता यांनी ज्या काही हरकती घेतलेल्या आहेत त्याच्यावरती लवाद जो आहे म्हणजे ट्रायब्युनल जे आहे NCLT जे आहे ते एकतर त्या पद्धतीनं कंपनीला डायरेक्शन्स देईल किंवा
त्यांचे जे काही क्लेम आहेत, त्यांनी जो काही दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यावरती इन्क्वायरी बसवेल, त्याची चौकशी करेल. ड्युरिंग द हिअरिंग ट्रायब्युनल गिव्स डायरेक्शन्स कन्सिडरिंग द क्लेम्स अँड ऑब्जेक्शन. त्यांनी जो काही क्लेम केलेला आहे, क्रेडिटर्सनी केला असेल, आरओसीने केला असेल, सेबीनं केला असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटनी केला असेल, तर त्याच्यावरती लवाद निर्णय देईल की यातल्या काही गोष्टी बरोबर आहेत आणि त्याची कारवाई कशी करायला पाहिजे, काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या फेटाळून लावल्या जातील. आफ्टर कन्फर्मेशन ट्रायब्युनल गिव्स द ऑर्डर कन्फर्मिंग द रिडक्शन ऑफ कॅपिटल. आणि हे सगळं कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर, सगळ्या गोष्टी कन्फर्म झाल्या, कुणाचा किती क्लेम आहे, कुणाचं काय ऑब्जेक्शन आहे, हे कन्फर्म झाल्याच्या नंतर ट्रायब्युनल कंपनीला मग आदेश देईल की तुमचं कॅपिटल रिडक्शन आम्ही कन्फर्म केलेलं आहे, असं ऑर्डर त्यांना मिळेल. आता ही ऑर्डर मिळाल्याच्या नंतर त्याची एक कॉपी 30 दिवसाच्या आत कंपनीनं द्यायची कुणाला, आरओसीला. आरओसी म्हणजे काय, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. ओके, हा कंपनी रजिस्ट्रार जो आहे त्याला ही कॉपी 30 दिवसाच्या आत सबमिट करायची आहे विथ ऑल रिक्वायर्ड डिटेल्स ऑफ रिडक्शन. कॅपिटल रिडक्शनचे जे जे तुमचे डिटेल्स आहेत त्या सगळ्या सहित तुम्हाला ही कॉपी सबमिट करायची. आरओसी विल रजिस्टर द ऑर्डर अँड मिनिट्स ऑफ जनरल मीटिंग अँड मेमोरंडम ऑफ असोसिएशन स्टँड्स अमेंडेड. आरओसी काय करेल, ही तुमची कॉपी जी आहे ती नोंदवून घेईल स्वतःकडे. तुमचे जे जनरल मीटिंगचे मिनिट्स दिले, त्या जनरल मीटिंगच्या मिनिट्समध्ये तुम्ही सगळे अल्टरेशन तुम्ही काय काय करणार आहे, त्याची रिझोल्युशन्स असणार आहे, ते सगळं आरओसी हे करून घेईल, नोंद करून घेईल. आणि तुमचं जे ऑथराइज्ड कॅपिटल चेंज होणार असेल किंवा जे काय अल्टरेशन होणार आहे तुमच्या कॅपिटलमध्ये, तर ते कॅपिटल रेकॉर्ड केलेलं असतं मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये, आणि त्याच्यामध्ये चेंज झालाय तर तो चेंज नमूद करून आरओसी घेईल. बघा, मान्यता कोणी दिली कॅपिटल चेंज करायला, आर्टिकल्स ऑफ असोसिएशनने. आणि प्रत्यक्षात कॅपिटल नोंदलेलं कुठं असतं, मॅक्झिमम कॅपिटल किंवा ऑथराइज्ड कॅपिटल एमए मध्ये. एमए म्हणजे काय, मेमोरंडम ऑफ असोसिएशन. सो आरओसी काय करणार, तुमचं मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये तुमचं कॅपिटल चेंज झालेलं आहे अशी नोंद करून घेणार. नाव इन केस ऑफ नॉन कॉम्प्लायन्स फाईन ऑफ ₹5 लाख to 25 लाख. यातल्या जर तरतुदींची पूर्तता केली नाही, उदाहरणार्थ तुम्ही 3 महिन्याची नोटीस पब्लिश केली नाही किंवा आरओसीला 30 दिवसामध्ये तुम्ही डिटेल्स फाईल केले नाहीत, ऑर्डर फाईल केली नाही, तर दंड होऊ शकतो कंपनीला 5 लाख ते 25 लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. या सगळ्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता इथे बघा, पुन्हा एकदा आपल्याला ही सगळी प्रोसिजर दिलेली आहे. पहिली प्रोसेस काय आहे, इन्शुअर ए ऑथरायझेशन. ए म्हणजे काय, आर्टिकल्स ऑफ ऑथरायझेशन मध्ये नोंद आहे का की तुमचं कॅपिटल तुम्ही अल्टर करू शकता. इफ नॉट, जर तशी नोंद नसेल तर पहिल्यांदा काय करायला लागेल, आर्टिकल सुद्धा चेंज करावे लागते. सो यू हॅव टू अल्टर द ए ॲज पर सेक्शन 14 ऑफ द कंपनीज ऍक्ट. त्याच्यासाठी काय करायला लागेल, कंपनीची जी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे त्याची मीटिंग तुम्हाला बोलवावी लागेल. ही तुमची जी कॅपिटल रिडक्शनची स्कीम आहे ती सगळी अप्रूव्ह करून घ्यायला लागेल. त्यानंतर जनरल मीटिंगची तारीख ठरवायला लागेल, जनरल मीटिंगची नोटीस इश्यू करायला लागेल. त्यानंतर प्रत्यक्षात जनरल मीटिंग जी आहे ती केली जाईल. त्या जनरल मीटिंग मध्ये स्पेशल रिझोल्युशन तुम्हाला फॉर्म करता येईल. या स्पेशल रिझोल्युशन मध्ये तुम्ही कॅपिटल कसं अल्टर करणार आहे ते सगळं यात मेन्शन केलेलं असेल. त्यानंतर तुम्ही आरओसीला ई फॉर्म एक पाठवावा लागतो, MGT 14 नावाचा, तो पाठवायला लागेल. त्यानंतर 30 दिवसामध्ये, म्हणजे हे सगळं कधी करायचं आहे तुम्हाला, ही जनरल मीटिंग झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत तुम्हाला या दोन्ही आरओसीला फॉर्म MGT 14 फाईल करायचा आहे. नंतर मग तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे कुणाला, NCLT ला ऍप्लिकेशन द्यायचं आहे, फॉर्म RSCI विथ ₹5,000. 5,000 रुपये त्याची फी आहे आणि फॉर्म RSCI तुम्हाला भरावा लागेल. मग ट्रायब्युनल काय करेल, 15 दिवसाच्या आत सगळ्यांना नोटीस देईल. कोणाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, आरओसीला, सेबीला आणि तुमच्या क्रेडिटर्सना, या सगळ्यांना नोटीस देईल. नोटीस दिल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत हे सगळेजण आपले रिप्रेझेंटेशन किंवा ऑब्जेक्शन जे आहेत ते सांगतील आणि त्यानंतर मग इन्क्वायरी होईल किंवा त्याचं कन्फर्मेशन होईल
आणि मग ट्रायब्युनल काय करेल, अप्रुव्हल देईल कशासाठी, तुमच्या कॅपिटल रिडक्शन साठी. सो या पद्धतीने ही सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागते. ती जर केली नाही, त्यात चूक केली, नॉन कॉम्प्लायन्स असेल तर 5 लाख ते 25 लाखाचा दंड कंपनीला भरावा लागू शकतो. Now next part we are going to see, that is internal and external reconstruction, difference between both of these. What is internal reconstruction? It is internal reorganization of a company, whether external reconstruction is the process of liquidation and takeover. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये तुमची कंपनी बंद होत नाही, कंपनी आहे तशीच राहते. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये मात्र तुमची कंपनी लिक्विडेट होते, बंद होते आणि दुसरं कोणीतरी त्याला टेक ओव्हर करते. सो कंपनीचा मालकी हक्क जो आहे तो बदलत नाही इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. देर इज नो नीड ऑफ लिक्विडेशन इन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये कंपनी लिक्विडेट होत नाही, कंपनीची बॅलन्स शीट नष्ट होत नाही, कंपनीची बॅलन्स शीट फक्त कमी होते, रिऑर्गनाइज होते, पण नष्ट होत नाही. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये मात्र कंपनी पूर्णपणे लिक्विडेट केली जाते. अगेन इंटरनल रिकन्स्ट्रक्शन डज नॉट इन्व्हॉल्व एनी टेक ओव्हर. याच्यामध्ये दुसरी कुठलीही कंपनी इन्व्हॉल्व नाहीये, दुसरी कुठलीही कंपनी तुमच्या कंपनीला टेक ओव्हर करणार नाहीये. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये मात्र अमालगमेशन केलं असेल तर 2 कंपन्या एकत्र येतात, तिसरी कंपनी बनते किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेक ओव्हर करते. सो इट इन्व्हॉल्व्स टेकिंग ओव्हर. Then in internal reconstruction there is no formation of new company. कंपनी आहे तीच राहणार आहे, नवीन कंपनी बनणार नाही. एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये मात्र नवीन कंपनी जी आहे ती फॉर्म केली जाते. Now what are the modes of internal reconstruction? You can make a fresh issue of shares, you can consolidate the shares, you can subdivide the shares, you can cancel the shares. सो हे सगळे पर्याय इंटरनल रिकन्स्ट्रक्शन मध्ये अवेलेबल आहे. वेदर एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये you have to go for liquidation and the takeover by a new company will be happen. Then in internal reconstruction, legal formalities regarding the alteration of capital आर रिक्वायर्ड. तुम्हाला त्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज, अल्टरेशन ऑफ कॅपिटलशी संबंधित असणाऱ्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला पाहिजे. While in external reconstruction, legal formalities related to liquidation and takeover, you have to comply with them. In internal reconstruction, the objective is to write off the losses out of sacrifices of the claimants. Claimants म्हणजे कोण, तर तुमचे शेअर होल्डर्स असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, लोन्स असतील, क्रेडिटर्स असतील, हे सगळे क्लेमंट्स आहेत ज्यांना तुम्ही पैसे देणं लागता. त्यांच्या सॅक्रिफाईस मधून तुम्ही काय करता, लॉसेस राईट ऑफ करता टू क्रिएट अ स्ट्रॉंग फायनान्शियल बेस इन फ्युचर. What external reconstruction aims at? There is an objective to increase the competitive strength after takeover. टेक ओव्हर केल्याच्या नंतर ज्या वेळेला दुसरी कंपनी तुम्हाला टेक ओव्हर करते त्यावेळेला तुमची कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती वाढते, कारण तुमचं कॅपिटल वाढणार आहे, तुमच्याकडचे मशिनरी वाढणार आहे, तुमचे असेट्स वाढणार आहे, तुमच्याकडचे एक्सपर्टिझम वाढणार आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे तुमची कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. देन सेक्शन 66 इज रिलेटेड टू द कंपनीज to the internal reconstruction, while section 319 is related to the external reconstruction. What are the methods of internal reconstruction? Internal reconstruction चे methods दिलेत: alteration of share capital, then surrender of shares, variations of shareholders rights, scheme of compromise and arrangement, and capital reduction. 5 मेथड दिले. अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल मध्ये शेअर कॅपिटलची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते, शेअर कॅपिटलची संख्या चेंज होते. सरेंडर ऑफ शेअर्स मध्ये शेअर होल्डर्स कडनं तुम्ही शेअर्स घेता आणि ते कॅन्सल करून टाकता. व्हेरिएशन्स ऑफ शेअर होल्डर्स राईट, शेअर होल्डर्सचे जे राईट्स आहेत त्याच्यामध्ये चेंज होतात, मग त्यांचा डिव्हिडंड मध्ये चेंज होईल किंवा त्यांचं डिनॉमिनेशन जे आहे त्यात चेंज होईल. देन स्कीम ऑफ कॉम्प्रोमाइज अँड अरेंजमेंट, क्रेडिटर्स जे आहेत त्यांना तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लावता, सॅक्रिफाईस करायला लावता आणि नवीन त्यांची व्हॅल्यू जी आहे ती बॅलन्स शीट मध्ये दाखवता. आणि कॅपिटल रिडक्शन मध्ये तुम्ही कॅपिटल जे आहे ते रिड्यूस करता. सो दीज आर द मेथड्स वी आर गोइंग टू सी. याचं अकाउंटिंग जे आहे ते प्रत्यक्षात आपल्याला खरं तर या टॉपिक मध्ये करायचं आहे, परंतु
मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील तर हे सगळं अकाउंटिंग काय आपल्याला पेपरमध्ये विचारलं जाणार नाही. लेट अस सी वन बाय वन. अल्टरेशन ऑफ शेअर्स. अल्टरेशन ऑफ शेअर्स मध्ये काय काय कंडिशन्स आहेत बघा. द कंपनी शुड बी लिमिटेड बाय शेअर्स. द कंपनी कॅन बी लिमिटेड बाय गॅरंटी हॅव्हिंग शेअर कॅपिटल. Then A means what? Articles of association must permit for this alteration of capital and it requires ordinary resolution. याच्यासाठी स्पेशल रिझोल्युशनची गरज नाहीये. याच्यासाठी ऑर्डिनरी रिझोल्युशन सुद्धा चालू शकते. देन टाइप्स ऑफ अल्टरेशन. अल्टरेशनचे टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. इन्क्रीज द शेअर कॅपिटल बाय इश्युइंग न्यू शेअर्स. नवीन शेअर्स इश्यू करा आणि शेअर कॅपिटल वाढवा. Consolidate the shares. Conversion and reconversion of fully paid up shares into stock and vice versa. शेअर्सचं रूपांतर स्टॉक मध्ये करा किंवा उलट स्टॉकचं रूपांतर शेअर्स मध्ये करा. सो दॅट इज वन मोड ऑफ अल्टरेशन. देन सब डिव्हिजन ऑफ शेअर्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे 100 रुपयाचा शेअर आहे आणि त्याचं डिव्हिजन करा 10 रुपयाच्या 10 शेअर्स मध्ये सब डिव्हिजन करा. कॅन्सलेशन ऑफ अनइश्यूड शेअर कॅपिटल. जे शेअर कॅपिटल इश्यू केलेलंच नाहीये तुम्ही तर ते सरळ सरळ कॅन्सल करून टाकायचं. नेक्स्ट टाइप इज इन्क्रीज इन शेअर कॅपिटल. आता त्याच्या डिटेल्स इथे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्या जर्नल एंट्रीज आपल्याला दिलेले आहेत. I think we should stop here. It has been 8:40 and the next lecture may be there. Your next lecture may be there. I can continue because I don't have any second lecture today. I will have third lecture for SYBCom and fourth lecture for SYBCom. Second lecture कोणाचं आहे I don't know. Let